जय सियाराम. तर आता सोलापूरला निघालो, एक कार्यक्रम आहे घरातलाच, त्यासाठी चाललो आहे. आता काय म्हणजे जाताना वगैरे काय दाखवणार नाही, जस्ट एक व्हिडिओ चालू करून ठेवली. कंटिन्यू असेल, 2 दिवसाची कंटिन्यू असेल. आजच्या आणि उद्याची. उद्या कार्यक्रम आहे, ते मुलाचं नाव ठेवायचं म्हणजे बारसे, त्यासाठी चाललो आहे. पंढरपूरमध्ये येते, पण आज सोलापूरला जाणार आणि राहणार तिथंच. आणि उद्या 12 वाजता आहे बारस. त्याच्यानंतर परत आपले देवदेव स्वामींचं दर्शन, तुळजापूरचं दर्शन ते जाणार. तर ते तुळजापूरची व्हिडिओ बनवेल. अक्कलकोटचे जे काही व्हिडिओ आहेत माझ्या ह्याच्यावरती. The next day. 11 वाजलेत. 12 वाजताचा कार्यक्रम आहे. रोड आहे 100 किलोमीटर. निघालो पंढरपूर. आत्ता आहे सोलापूरमध्ये. जय सियाराम. तर बारसं येतं, जसं मी आधी पण सांगितलं, पुण्यावर निघत होतो त्यावेळेस रोड वगैरे काय दाखवला नाही, कारण खूप वेळा झालेला आहे हार्ड रोड. तर मी तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट पंढरपूरमध्ये. टाइमपास. मी CNGच्या शोधात आलो इथपर्यंत. अक्कलकोट रोडला आहे. आता कार्यक्रम वगैरे झालेला आहे, तुम्ही बघितला पण आहे. जास्त काही शूट नाही केलं तिथं, कारण ती काय बायकांचा कार्यक्रम, मी काही शूट करणार. CNG तर काय कुठे भेटलेलंच नाही. पूर्ण CNG संपले. 250 किलोमीटर झाले. आता अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणार आहे आणि डायरेक्ट थेट घरी. अक्कलकोटचं थोडंसं दाखवतो तुम्हाला काय काय नाही. आता नवीन झालेलं आहे वाटतं, सगळं रिन्युएशन झालेलं आहे. बघूया. अक्कलकोटमध्ये येऊन सगळ्यांना पेढे वाटले, बाळाच्या जन्माचे, आणि दर्शन वगैरे घेतलं. शिवांशाला पहिल्यांदाच अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घ्यायला, आणि इथे येऊन तो खूप खुश झालाय, सगळ्यांसोबत खेळतोय. आता आम्ही फॅमिली सगळे आलो अन्नछत्रामध्ये प्रसाद घ्यायला. अन्नछत्र रात्री 11 वाजेपर्यंत चालू असतं. 11 वाजेपर्यंत शेवटचं आहे. 11 नंतर बंद होऊन जातं. The next day. निघायचं आपलं पोहोचायचं होतं 8 वाजता, पण आता इथंच वाजलेत 8. तुळजापूरला निघायचं होतं, म्हणजे पोचायचं होतं आत्तापर्यंत. पण आता ते बाळाचा आवरावरी, सगळ्यांचा आवरावरी, पाहुणेच सगळे म्हणल्यावर ते गप्पा वगैरे मारण्यात इथंच 8 वाजलेले आहेत. ठीक आहे. जय सियाराम. निघतोय आता. काल रात्री CNG फुल केलेलं आहे, त्यामुळे आता कुठं थांबायची गरज नाही आहे. आता डायरेक्ट तुळजापूरच्या मंदिरातच जाऊया. दर्शन तर कुठल्या मंदिराचं काय भेटत नाही, पण बघू आपण तिथे गेल्यावर काय विषय काय नेमकं. ब्रेकफास्ट करायला आलेले.
तसं बघायला गेलं तर गर्दी नव्हती पाहिजे, कारण सोमवारी आता सुट्ट्या बिट्ट्या संपलेल्या आहेत सगळ्यांच्या. पण आता असेल तर आतमध्ये गेल्याशिवाय काय नाही. 12 वाजून 10 मिनिट झालेत. अर्धा तासात दर्शन झालेलं आहे. 200 रुपयाचा पास घेतला होता ना. आज संडे होता, त्यामुळं काय एवढी गर्दी नव्हती. संडे होता म्हणजे सुट्ट्या सगळ्यांच्या संपल्या ना आता, त्यामुळं काही गर्दी नव्हती. सॉरी, संडे नाही, मंडे होता आज. गर्दी नव्हती, त्यामुळे जास्त गाड्या हे दिसतात. ते पण काय माणसं येऊन फिरत असतात किंवा इथं राहणारे पण इथंच पार्किंग करतात, त्यामुळे गर्दी आहे. 200चा पास घेतला होता, त्यामुळं नाही तर आम्ही घेत नाही दरवेळेस 200चा पास. तर यावेळेस लहान मुलगा होता सोबत, त्यामुळे 200 रुपयाचा पास घेतला होता. नाही तर ते सावध्या लाईनीमधनं जायला काही प्रॉब्लेम नाही, सगळ्या सोयी आहेत. पण ते नंतर खूप वेळ थांबावं पण लागतं आणि पुढं गर्दी पण लय होती, त्यामुळं हां. आणि दुसरं पास काढायला जायचं असेल ना तर प्रत्येकाला जावं लागेल, कारण फोटो काढतात तिथं आणि प्रत्येकाचा सेपरेट पास बनतो. नाही तर परत लाईनीत थांबावं लागेल, मधनं पण जाता येत नाही. तुमची काय ओळख असेल तर होईल, पण नाही जाता येत असं. इथं गाडी लावलेली ॲज युजल, गाडीची पट्टी झाली असणार आहे. आता सगळी कामं आवरून बसलो आहे. कामं करायची आता. ते पोराचं अन्नप्राशन पण करायचे. 6 महिने झालेले, 6 महिने होऊन गेले, थोडे दिवस झाले. तर त्याचा अन्नप्राशनचा सोहळा आहे, कार्यक्रम आहे. तर त्याची तयारी चालू होती. ही बघा, असं हे सगळं असं सजवलेलं आहे माझ्या बायकोनी, आईने आणि मामीनी, मावशींनी. आणि मी पण थोडासा हातभार लावला आहे. ते सजवले आता असं. थोड्या वेळाने त्या पोरांना टुवून आणणार आणि ठेवणार, म्हणजे सोडणार इथं काय खाते ते बघायला. जागा तर नाही त्याला तिथं जायला, काय बघू आता कशावर हात ठेवते, काय करते तुम्हाला दिसेलच. ॲक्च्युली माझ्या मेमरीसाठी रेकॉर्ड करते, कारण कसं आहे, यूट्यूब म्हणजे काय, फ्री ऑफ कॉस्ट स्टोरेज आहे. Z+ सिक्युरिटी स्टोरेज, तिथनं गाडी नीट होऊच शकत नाही. मोबाईलमधनं जाईल, लॅपटॉपमधनं जाईल, यूट्यूबवरनं काय जाणार नाही. त्यामुळे हे मेमरीज मी सगळे कॅप्चर करून आता यूट्यूबवरती टाकून ठेवणार, म्हणजे पुढं जाऊन कधी इच्छा झाली तर बघता येईल आणि डिलीट पण नाही होणार. हे असे फुग्याचं प्रमाण खूप होतं, पण उष्णतेमुळं फुग्याचं प्रमाण आता कमी झालं आहे. फुटून सगळ्यांची आवरावरी चालू आहे. मी बसलो आहे निवांत टी-शर्टवरती. 2 मिनटात पॅन्ट शर्ट घालणार, संपला विषय.